विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इंग्रजीमधील ऑन टू द समिट वी रीच द टॉप या पाठावर आधारित ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजचा अभ्यास करणार आहोत. या ॲक्टिव्हिटीज सोडवण्यापूर्वी तुम्ही या पाठाचा अभ्यास केला पाहिजे. या पाठावरील व्हिडिओ लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पाठावरील व्हिडिओ लेक्चर पहा व संपूर्ण पाठ किमान एक वेळ शांतपणे वाचून घ्या. यानंतर तुम्हाला पाठावर आधारित सर्व ॲक्टिव्हिटीज अगदी सहजपणे समजतील व लिहिता येतील. या व्हिडिओ लेक्चरमध्ये संपूर्ण ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजची उत्तरे अगदी स्पष्टीकरणासहित समजावून सांगितलेली आहेत. परीक्षेमध्ये अशाच प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात. चला तर मग आज पाहूया ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 21 पहा. या ठिकाणी तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज विचारलेल्या आहेत. A1 ही पहिली ॲक्टिव्हिटी पहा. समराइज टू द क्लास इन युअर ओन वर्ड्स द हायली रिस्की अँड डेंजरस जर्नी ऑफ तेन्झिंग अँड हिलरी फ्रॉम द बेस टू द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट. या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला समरी विचारलेली आहे. समरी म्हणजे सारांश लेखन. लेखक तेन्झिंग नॉर्गे आणि लेखकाचा मित्र एडमंड हिलरी या दोघांनी जो प्रवास केला बेस कॅम्पपासून ते माउंट एव्हरेस्टपर्यंत, हा संपूर्ण गिर्यारोहणाचा प्रवास हा अगदी धोकादायक होता. इथं म्हटलेलं आहे पहा, द हायली रिस्की अँड डेंजरस जर्नी. अशा प्रकारचा हा रिस्की आणि धोकादायक जो की प्रवास आहे, या प्रवासाचे अगदी सारांश रूपात तुम्हाला माहिती लिहायची आहे. आता या प्रश्नाचे उत्तर पहा. तेन्झिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी वेर द फर्स्ट टू माउंटेनियर्स who reached at the top of Mount Everest. In this article, the writer Tenzing Norgay describes the historic climb. When they left Camp 9, the writer determined to get to the top on that day. When they were at Camp 4, Colonel Hunt gave 3 flags, those of Britain, the United Nations, and Nepal, to the writer. The writer also informed Colonel Hunt that he had the Indian flag with him. The writer had a dream to plant all those flags on the top of the world. They had bulky equipments with them. They were also carrying oxygen masks. They couldn't quench their thirst also, as the water in the tumbler had frozen. After 1 hour of steady going, they had to pass up a steep line of rocks. Both the mountaineers were tied together with a rope. The rope was a symbol of togetherness. The last 60 or 70 feet up the top were not very dangerous. They reached the small summit almost together. The summit was very small and only 2 or 3 people could stand there. In this way, they accomplished the tough and challenging climb on May 29th, 1953. See the next activity. Complete the web highlighting the feelings or emotions of Tenzing after reaching the summit. जेव्हा तेन्झिंग नॉर्गे लेखक अगदी माउंट एव्हरेस्ट शिखरावरती पोहोचला, त्यावेळेस लेखकाच्या फिलिंग्स आणि इमोशन्स कोणत्या होत्या यासंबंधी दिलेली ही वेब डायग्राम आहे, ती आपणास पूर्ण करायची आहे. इथं सांगितलं पहा, तेन्झिंग्स फिलिंग्स और इमोशन्स आफ्टर रीचिंग द समिट. या ठिकाणी तुम्ही उत्तर सांगू शकाल, ग्रॅटिट्यूड टू गॉड when Tenzing reached at the top of Mount Everest. He expressed gratitude to God. यानंतर तुम्ही सांगू शकाल, तेन्झिंग नॉर्गे was exhilarated. Exhilarated म्हणजे एक्सायटेड अँड व्हेरी हॅपी. यानंतर तुम्ही आणखी एक सांगू शकाल, फिलिंग्स. ही रिमेंबर्ड हिज फ्रेंड. त्या ठिकाणी लेखकाला त्याच्या मित्राची आठवण येते की ज्या मित्राने त्याला तो स्कार्फ गिफ्ट दिलेला होता. यानंतर आणखी लेखकाच्या मनात
एक विचार येतो, हाऊ टू गेट डाऊन सेफली, सुरक्षितपणे खाली कसं उतरावं. अशा प्रकारे तुम्ही इथं 3-4 फीलिंग्स किंवा इमोशन्स सांगू शकाल. दिलेली ॲक्टिव्हिटी पहा. ग्लान्स थ्रू द टेक्स्ट अगेन अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ तेनजिंग नॉर्गे. पिक लाईन्स दॅट शो हिज युनिक क्वालिटीज. वन इज डन फॉर यू. इथं म्हटलं पहा, पुन्हा एकदा लेसन वाचा किंवा लेसन पहा आणि नंतर तेनजिंग नॉर्गे यांच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, जे काही गुण वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा उल्लेख करा व त्या गुण वैशिष्ट्यासंबंधी जे टेक्स्टमध्ये आलेलं एखादं वाक्य आहे त्याचा पण इथं संदर्भ तुम्ही दिला पाहिजे. इथं पहा 2 कॉलम्स आहेत. एका ठिकाणी विचारलेलं आहे क्वालिटीज आणि पुढं म्हटलेलं आहे लाईन्स शोईंग दॅट पर्टिक्युलर क्वालिटीज. मग इथं तुम्ही सांगू शकाल पहिली क्वालिटी इथं दिलेलं आहे पहा, पॅट्रिऑटिक. तेनजिंग नॉर्गे हा एक देशभक्त होता. तर तुम्ही सांगू शकाल दुसरी क्वालिटी करेज, म्हणजे तेनजिंग नॉर्गे हा एक धाडसी व्यक्ती होता. मग तुम्ही संदर्भासाठी ओळ देऊ शकाल. ओळ आलेल्या पहा टेक्स्टमध्ये, आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. या वाक्यावरून आपणाला समजतं की द रायटर वॉज अ करेजियस मॅन. नंतर दुसरी क्वालिटी पहा, ग्रॅटिट्यूड. वाक्य पहा, माय फर्स्ट थॉट ऑन रीचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. या वाक्यावरून समजतं की हा जो काही लेखक आहे तेनजिंग नॉर्गे ही एक्सप्रेस्ड ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. नंतर लिहा कॉशियस, म्हणजे हुशियार हा जो काही शब्द आहे. मग तुम्ही सांगू शकाल लाईन्स, यू नीडेड मोर होशियार और कॉशन. राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ द फॉलोइंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑन टू द समिट. पाठाचा संदर्भ देऊन इथं दिलेले जे काही मुद्दे आहेत त्यांचं महत्त्व सांगा अशी विचारलेली इथे एक ॲक्टिव्हिटी आहे. दिलेले 5 पॉईंट्स पहा. रेड स्कार्फ, होशियार, केरोसिन फ्लेवर टी, आईस ॲक्स आणि अँकर याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आता पहा पहिला पॉईंट, रेड स्कार्फ. इथं तुम्ही सांगू शकाल द रायटर्स ग्रेट फ्रेंड लंबर्ट had given him the scarf last year which he was wearing at the top of Mount Everest. The writer remembered his friend because of the red scarf. पुढचा पॉईंट आहे होशियार means cautious. Climbing down was more dangerous than climbing up, so they needed more होशियार. नंतर तिसरा पॉईंट पहा, kerosene flavored tea. Some mountaineers were waiting for the writer and Hillary at Camp 8. When they saw Hillary and the writer in hurry, they made tea and some kerosene had got into the cup. The writer drank the tea happily. He humorously calls it kerosene flavored tea. Now see the next point, ice axe. The writer was carrying ice axe in the journey. He had fastened the string of the 4 flags to his ice axe, and Hillary took pictures of it. While returning, the writer buried one end of the string in the ice on the top and brought the ice axe with him. Now see the last point, anchor. The writer describes his colleague Hillary as the anchor. Here, anchor means strong supporter. Hillary takes lead to cut the steps and breaks the way. अशा प्रकारे हे जे काही दिलेले 5 पॉईंट्स आहेत यांची तुम्ही माहिती सांगू शकाल. पुढची ॲक्टिव्हिटी पहा, A3. Add suitable suffixes and prefixes to the words given below. One is done for you. या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आणि शब्दासाठी तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स
लिहायचं आहे. सफिक्स इथे दिलेले आहेत पहा, TION, LY, MENT किंवा OUS. तर प्रिफिक्सेसमध्ये UN, IL, IM असे तुम्ही इथं प्रिफिक्स वापरू शकता. जेव्हा एखाद्या शब्दाला आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स लावतो किंवा वापरतो, अशा वेळी शब्दाचा अर्थ बदलतो. दिलेले शब्द पहा, ॲब्सोल्यूट. आता या शब्दासाठी आपण प्रिफिक्स लावत नाहीत, सो पुट अ क्रॉस मार्क देअर. नंतर पहा सफिक्स, ॲब्सोल्युटली. सेकंड वर्ड फुलफिल. प्रिफिक्स अनफुलफिल. सफिक्स फुलफिलमेंट. डिटरमाइन, यासाठी प्रिफिक्स येणार नाही. डिटर्मिनेशन, इथं TION हे सफिक्स असेल. डेंजर, प्रिफिक्स नो. सफिक्स डेंजरस. टाइट, नो प्रिफिक्स. सफिक्स टाइटली. क्लियर, प्रिफिक्स अनक्लियर. सफिक्स क्लियरली. श्युअर, प्रिफिक्स अनश्युअर. सफिक्स श्युअरली. लीगल, प्रिफिक्स इल्लीगल. सफिक्स लीगली. नंबर 9 लेजिटिमेट. प्रिफिक्स इल्लेजिटिमेट. सफिक्स legitimately. Legitimate means legal or real. Possible, prefix impossible. Suffix possibility. In this way, we may complete the table by using suffixes and prefixes. Now see the next activity. By filling appropriate letters in the blank spaces, you will get a past participle from it. Use the word as adjective in your own sentence. One is done for you. Here, you have to use the missing letters in the given words. इथं तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दामध्ये काही अक्षरं ही वगळलेली आहेत. ही वगळलेली अक्षरं तुम्हाला लिहायची आहेत आणि लिहिल्याच्या नंतर तुम्हाला ॲडजेक्टिव्ह फॉर्म शब्दाचं इथं मिळेल. हे ॲडजेक्टिव्ह फॉर्म तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये वापरायचं आहे. एक उदाहरण इथं दाखवलेलं आहे पहा. SIGNED, साइंड. इथं आपण IG आणि E हे 3 अक्षरं लिहिलेली आहेत. साइंड. नंतर हाच शब्द वाक्यात वापरलेला आहे ॲडजेक्टिव्ह म्हणून. द ॲडव्होकेट टूक ऑल द साइन डॉक्युमेंट्स टू द कोर्ट. इथं पहा डॉक्युमेंट्स हा शब्द नाऊन आहे, तर SIGNED साइंड हा शब्द असेल ॲडजेक्टिव्ह या अर्थाने वापरलेला. याच प्रकारे पुढे दिलेले जे 3 शब्द आहेत या ठिकाणी योग्य ती अक्षरं लिहा व प्रत्येक शब्द तुमच्या वाक्यामध्ये वापरा, परंतु वापरलेला शब्द हा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला पाहिजे. शब्द पहा पुढचा. PRIZED, प्राइज्ड. नंतर वाक्याचा उपयोग पहा. द वेडिंग रिंग इज अ प्राइज्ड पोजेशन फॉर हर. या वाक्यामध्ये प्राइज्ड पोजेशन, पोजेशन हे नाऊन असेल, प्राइज्ड हे ॲडजेक्टिव्ह असेल. नंतर पुढचा शब्द पहा. FLATTENED, फ्लॅटन्ड. वाक्याचा उपयोग पहा. द फार्मर सॉ फ्लॅटन्ड व्हीट अँड बिकेम व्हेरी सॅड. इथं पहा फ्लॅटन्ड व्हीट क्रॉप. हे जे काही वाक्यामध्ये आहे फ्लॅटन्ड शब्द असेल ॲडजेक्टिव्ह म्हणून, तर व्हीट क्रॉप हे असेल नाऊन या अर्थानं. पुढचा शब्द पहा. BRIBED, ब्राइब्ड. वाक्याचा उपयोग पहा. ही नेव्हर ॲक्सेप्टेड ब्राइब्ड थिंग्स. इथं ब्राइब्ड हे असेल ॲडजेक्टिव्ह या अर्थानं. पुढची ॲक्टिव्हिटी आहे स्पॉट द एरर. तुम्हाला
वार्षिक परीक्षेमध्ये 1 मार्कसाठी अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी विचारली जाईल. दिलेलं एक वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये एखादी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असेल, ती चूक तुम्हाला दुरुस्त करून करेक्ट सेंटेन्स लिहायचं आहे. दिलेलं वाक्य पहा. आय वॉज नॉट अफ्रेड फॉर डाय दॅट डे. या वाक्यामध्ये एक छोटीशी चूक आहे. नंतर पुढं दिलं पहा, करेक्ट सेंटेन्स. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. या वाक्यामध्ये टू डाय हे इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरल्यानंतर वाक्य अगदी करेक्ट होतं. याच प्रकारे दिलेली पुढची 5 वाक्य आहेत, ती तुम्हाला दुरुस्त करून लिहायची आहेत. यातलं पहिलं बीट पहा आता. तेन्झिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाल. या वाक्यामध्ये आर्टिकल्स संबंधित चुका आहेत. तेन्झिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट. इथं पहा, पॅक्ट हे जे काही नाऊन आहे, द वर्ड बिगिन्स विथ साऊंड प and p is consonant sound, so we use article a. जे काही वाक्यातलं किंवा जे काही म्हणतो आपण शब्द आहे, नाम आहे, याची सुरुवात जर असेल व्यंजन ध्वनीने तर आपण आर्टिकल अ घेतो. त्यामुळे इथं एन हे चुकीचं असेल. नंतर आणखी पहा, PM प्राईम मिनिस्टर. इथे घेतो आपण आर्टिकल द. at the office of the Prime Minister of Nepal. तेव्हा तुमचं करेक्ट वाक्य असेल, तेन्झिंग अँड हिलरी मेड अ पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ द PM ऑफ नेपाल. दुसरं वाक्य पहा, आय हॅज टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. आता वाक्यामध्ये पहा, आय हॅज अशी वाक्यरचना असते का? नो. वाक्य कसं असतं, आय हॅव किंवा वी हॅव आणि ही हॅज, शी हॅज, इट हॅज, दे हॅव अशी रचना असू शकते. मग इथं आय हॅज, इथं हॅज हे चुकीचं आहे. मग इथं म्हटलं पाहिजे, आय हॅव टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. नंतर तिसरं वाक्य पहा, तेन्झिंग हॅव स्पेंट अ नाईट विथ कॅम्प 8. या वाक्यामध्ये पहा, तेन्झिंग हॅव स्पेंट हे चूक असेल. तेन्झिंग हॅड स्पेंट अ नाईट ॲट कॅम्प 8. इथे जे वापरलं पहा विथ प्रिपोजिशन ते चुकीचं असेल. तेव्हा करेक्ट वाक्य असेल, तेन्झिंग हॅड स्पेंट अ नाईट ॲट कॅम्प 8. नंतर पुढचं बीट पहा, डी. पॅक्ट वॉज साइन्ड फ्रॉम तेन्झिंग अँड हिलरी. अगेन there is mistake in the use of preposition. इथं वाक्य पाहिजे, pact was signed by तेन्झिंग and हिलरी. नंतर शेवटचं वाक्य पहा, I and Hillary were in no mood of talking. इथं पण 2 चुका आहेत वाक्यामध्ये. वाक्य असं पाहिजे, हिलरी अँड आय. जेव्हा संदर्भ असेल थर्ड पर्सन आणि फर्स्ट पर्सन, तेव्हा थर्ड पर्सनला आपण आधी घेतलं पाहिजे. त्यामुळं हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर टॉकिंग. इथं पाहिजे प्रिपोजिशन फॉर. हे असेल करेक्ट सेंटेन्स. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस या संदर्भात दिलेली 2 वाक्य पहा. वी हॅव डन इट. या वाक्यामध्ये वी हा जो शब्द आहे तो द डोअर ऑफ द ॲक्शन म्हणजे तो वाक्यातील कर्ता आहे आणि इट ही वाक्यातील ऑब्जेक्ट आहे, ज्याला म्हणतो आपण कर्म आहे. वी हॅव डन इट आणि आपण म्हणतो हे दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. तर पुढचं वाक्य पहा, इट हॅज बीन डन बाय अस. या वाक्यामध्ये जो शब्द इट आहे, जो आधीच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट होता, तो झालेला आहे सब्जेक्ट. नंतर इट हॅज बीन डन बाय अस, जो वी हा शब्द आधीच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट होता, तो झालेला आहे ऑब्जेक्ट. या ठिकाणी म्हणतो आपण एक वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि दुसरं वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये.
जेव्हा आपण महत्त्व देतो क्रिया करणाऱ्या व्यक्तीला किंवा म्हणतो आपण इम्पॉर्टन्स इज गिवन टू द डोअर ऑफ द ॲक्शन, दॅट इज ॲक्टिव्ह व्हॉइस. द वर्ब इज ॲक्टिव्ह. आणि जेव्हा आपण महत्त्व देतो क्रियेला किंवा एखादी ॲक्शन, त्या ठिकाणी आपण पॅसिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन वापरतो. तेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा कसा, त्याची एक सोपी ट्रिक आहे की ज्या वाक्यामध्ये टू बीचं रूप आणि पास्ट पार्टिसिपल असेल ते वाक्य असतं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आय थिंक यू नो देर आर 8 फॉर्म्स ऑफ टू बी. एकूण टू बीची 8 रूपं आहेत. बी, बीइंग, बिन, एम, इज, आर, वॉज, वेअर. ही जी 8 रूपं आहेत या 8पैकी कोणतंही एक आणि याच्या पुढं जर पास्ट पार्टिसिपल असेल तिसरं रूप क्रियापदाचं तर ते वाक्य असतं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. मग इथं पहा, इट हॅज बीन डन बाय अस. बिन आणि डन हे काय आहे, बिन टू बीचं रूप आहे आणि डन हे आहे पास्ट पार्टिसिपल, म्हणजे हे वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. तेव्हा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमधली वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अशा प्रकारे बदलू शकतो. दिलेली वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदला. दिलेलं इथं पहिलं वाक्य पहा, वी मेड अ पॅक्ट. या वाक्यामध्ये पाहतो आपण सिम्पल पास्ट टेन्स हा टेन्स आहे. वी मेड अ पॅक्ट. अ पॅक्ट हे वाक्यामधील ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. मग वाक्य पहा, अ पॅक्ट. मग या सब्जेक्टनुसार पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब आपण घेतलं पाहिजे टू बीचं रूप. अ पॅक्ट वॉज की अ पॅक्ट वेअर. इथं पहा, अ पॅक्ट सिंग्युलर नंबर आहे म्हणून वॉज. अ पॅक्ट वॉज मेड बाय अस. इथं उत्तर असेल पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, अ पॅक्ट वॉज मेड बाय अस. वॉज मेड, दिस पार्ट इज इम्पॉर्टंट. वॉज हे टू बीचं रूप आहे आणि मेड हे या वाक्यामध्ये घेतलेलं आहे आपण पास्ट पार्टिसिपल म्हणून. हे असेल पॅसिव्ह व्हॉइसमधील वाक्य. दुसरं वाक्य पहा, आय ऑफर्ड सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. आता या वाक्यामध्ये सायलेंट प्रेयर हा जो भाग आहे हा वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. नाव ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. वाक्य पुन्हा सिम्पल पास्ट टेन्समध्येच आहे. सायलेंट प्रेयर वॉज ऑफर्ड इन माय हार्ट बाय मी. हे असेल पॅसिव्ह व्हॉइसमधील वाक्य. नंतर तिसरं वाक्य पहा, कर्नल हंट गिव मी 3 फ्लॅग्स. आता या वाक्यामध्ये कर्नल हंट सब्जेक्ट, गेव व्हर्ब आणि वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट्स आहेत. मी हे आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि 3 फ्लॅग्स हे आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. तेव्हा अशा वाक्याचं आपण पॅसिव्ह व्हॉइस 2 प्रकारे करू शकतो. कधीकधी एक्झाममध्ये असं वाक्य असतं आणि सूचना असते, बिगिन द सेंटेन्स विथ आय किंवा बिगिन द सेंटेन्स विथ 3 फ्लॅग्स. मग दोन्ही प्रकारे आपण पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. इथं सुरुवातीला पहा, आपण असं पण म्हणू शकतो, आय वॉज गिवन 3 फ्लॅग्स बाय कर्नल हंट. इथं बदल पहा केलेला. मीचं काय केलं आपण आय, नंतर सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे म्हणून कसं, आय वॉज गिवन 3 फ्लॅग्स बाय कर्नल हंट. हे असेल वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधील. नंतर तुम्ही असं पण उत्तर सांगू शकाल सुरुवात करून वाक्याची 3 फ्लॅग्स या शब्दापासून. 3 फ्लॅग्स वेअर गिवन टू मी बाय कर्नल हंट. या वाक्यामध्ये पहा 3 फ्लॅग्स हा आता वाक्यातलं इथं करता झाला. नंतर 3 फ्लॅग्स हे कसं आहे प्लुरल म्हणून आपण काय घेतलं इथं वेअर. 3 फ्लॅग्स वेअर गिवन टू मी बाय कर्नल हंट. नाव इन दिस वे we may write passive voice in 2 ways if there are 2 objects. नंतर पहा बीट नंबर डी, आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग. इथं पहा इंडियन फ्लॅग हा वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. मग सुरुवात वाक्य असे करा, द इंडियन फ्लॅग वॉज बिईंग कॅरीड बाय मी. कसं वाक्य पहा, द इंडियन फ्लॅग वॉज बिईंग कॅरीड बाय मी. इथं कसं ING फॉर्म असल्यामुळे इथं बिईंग शब्द घेतो आपण.
द इंडियन फ्लॅग वॉज बिईंग कॅरीड बाय मी, हे असेल पॅसिव्ह वॉईसमधील वाक्य. पुढचं वाक्य पहा. आय टूक फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स. याचं पॅसिव्ह पहा. फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स वेअर टेकन बाय मी. वाक्यातील ऑब्जेक्ट किती आहे? फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स, हा संपूर्ण भाग म्हणू शकतो आपण ऑब्जेक्ट. नंतर पुढे घ्या हेल्पिंग वर्ब वेअर. वेअर कशामुळं? कारण जे काय फोटोग्राफ्स हे नाऊन कसं आहे? प्लुरल, म्हणून वेअर. टेकन हे असेल पास्ट पार्टिसिपल, टेक टूक टेकन, आणि आयचं मी होतं, तेव्हा पूर्ण वाक्य असेल फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स वेअर टेकन बाय मी. आय रिमेंबर्ड हिम. याचं उत्तर ही वॉज रिमेंबर्ड बाय मी. हे सोपं असेल अगदी. ही वॉज रिमेंबर्ड बाय मी. लास्ट पहा. वी स्पेंट द नाईट ॲट कॅम्प 8. इथे उत्तर सांगू शकाल. द नाईट हे वाक्यातील ऑब्जेक्ट आहे. नाव ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. द नाईट वॉज स्पेंट ॲट कॅम्प 8 बाय अस. हे वाक्य असेल पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस या टॉपिकची अधिक तयारी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. एक छोटासा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बनवलेला आहे फक्त ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसवरती, तो तुम्ही पाहू शकता. देर आर 2 ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स. सी द ॲक्टिव्हिटी A5. यातली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. After reading the text, one can easily understand that there is a lot of risk involved in mountaineering. Write in short about any adventure sport that you like and the risk involved in it. You know that there is a lot of risk in mountaineering. There are many adventure sports having such type of risk. Mention such adventure sports. Here we may say horse riding, wrestling, sport driving, swimming. These are some examples of adventure sports. Now prepare your own answer on this activity. Again, there is another activity. Give your opinion whether we should or should not participate in adventure sports. Now on this topic, give your response. You may say we should participate in adventure sports, or you may say we should not participate in adventure sports, but you have to justify your answer. This is personal response type activity. See page number 23. There are some activities based on writing skills. Look at the activities. A6 त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी पहा. तेन्झिंग अँड हिलरी क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. देर आर मेनी माउंटेन्स इन महाराष्ट्र वेअर वन कॅन फॅन्सी हिज ऑर हर चान्सेस ऑफ क्लाइम्बिंग देम. इमॅजिन दॅट यू हॅव क्लाइम्ड अ माउंटेन and are immensely thrilled and excited. Write a letter to your friend about it. Now, this activity is an example of informal letter. Imagine you have climbed a mountain in Maharashtra, and because of this experience, you are very excited and thrilled. Write this experience to your friend in form of letter. Now this is the asked activity. की तुम्ही महाराष्ट्रातलं एखादं शिखर सर केलेलं आहे आणि या अनुभवातून तुम्हाला खूपच आनंद वाटला. हा जो काही अनुभव आहे तो तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहून कळवायचा आहे. याला म्हणतो आपण ॲन एक्झाम्पल ऑफ इनफॉर्मल लेटर. आता पहा, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकाल. नाउ सी द डायरेक्ट आन्सर. किरण एच, काठे, A42, आदर्श कॉलोनी,
सोलापूर रोड, लातूर 413512, November 5th, 2020. Now this is sender's address and date. हा असेल पत्रलेखक, पत्रलेखकाचा ॲड्रेस आणि दिनांक. नंतर पहा डिअर फ्रेंड सागर, याला म्हणतो आपण सॅल्युटेशन. किरण पत्र लिहित आहे, त्याचा मित्र कोण आहे? सागर. सागरला तो पत्र लिहून सांगत आहे. आता जो की पुढचा भाग असेल याला म्हणतो आपण बॉडी ऑफ द लेटर. हा भाग पहा, दिस इज इनफॉर्मल लेटर. त्यामुळं तुम्ही या ठिकाणी बऱ्याच गोष्टी लिहू शकता अगदी सहजपणे. हाऊ आर यू सागर? आय थिंक यू आर बिझी इन ऑनलाईन लर्निंग. These days are memorable for us. We are enjoying learning from home because of COVID-19. Do you know, in the last week, I fulfilled my dream of climbing the highest peak in Maharashtra. The height of Kalsubai Peak is 1,646 meters. I joined a hikers club and finally reached at the top of the Sahyadri mountain ranges. The trekking experience was incredible. I saw clouds, waterfalls, valleys, and greenery. The route is not so tough. Next time, do join our trekking group. Bye. Yours lovingly, Kiran. Now, the last part of the letter, we call it complimentary closing. In informal letters, we write yours lovingly, and at last, name of the letter writer is mentioned. In this way, we may write informal letter. Now see the another activity. This activity is an example of formal letter. याला म्हणतो आपण औपचारिक पत्र. See the question. You are the college representative and your principal has assigned you the task of writing a letter to the divisional officer, Satpura Mountain Ranges, Nagpur, seeking permission for the mountaineering expedition to be organized by your college. हा प्रश्न पहा की तुम्ही कॉलेजचे रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि तुमच्या प्राचार्यांनी तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवलेली आहे. ती कोणती आहे? की तुम्हाला ट्रेकिंगसाठी एक सहल काढायची आहे किंवा इथं म्हटलं पहा माउंटेनरिंग एक्सपेडिशन, ही जी काही मोहीम असेल तुमची, यासाठी तुम्हाला सातपुडा पर्वतरांगामध्ये प्रवास करायचा आहे. डोंगर रांगा पाहायचे आहेत आणि त्यासाठी द डिव्हिजनल ऑफिसर जे आहेत सातपुडा माउंटेन रेंजेसचे, त्यांना तुम्ही एक पत्र लिहून त्यांची परमिशन घ्यायची आहे आणि यासाठी तुम्ही पत्र लिहायचं आहे. याला म्हणतो आपण ऑफिशियल लेटर किंवा वी कॉल इट फॉर्मल लेटर. याला म्हणतो आपण औपचारिक पत्र. हे जे काही पत्र असेल ते लिहिण्याचा एक विशिष्ट क्रम असतो, जसे की सेंडर्स नेम, ॲड्रेस अँड डेट हा भाग आधी येईल. नंतर रिसिव्हर्स डेजिग्नेशन अँड ॲड्रेस, नंतर असेल सॅल्युटेशन, नंतर असेल सब्जेक्ट, नंतर असेल बॉडी ऑफ द लेटर आणि शेवटी असेल कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग आणि लिस्ट ऑफ एनक्लॉजर्स असतील तर. अशा क्रमानं आपण पत्र लिहितो. आता या प्रश्नाचे उत्तर पहा. सागर पवार, स्वामी विवेकानंद कॉलेज, डॉक्टर आंबेडकर मार्ग, अंबाजोगाई, डिस्ट्रिक्ट बीड. हा असेल सेंडर्स नेम अँड ॲड्रेस. नंतर पहा 20th November 2020, दिस इज डेट. नंतर पुढे लिहितो आपण रिसिव्हर्स डेजिग्नेशन अँड ॲड्रेस, द डिव्हिजनल ऑफिसर, सातपुडा माउंटेन रेंजेस, नागपूर 400002. हा झाला रिसिव्हर्स डेजिग्नेशन आणि ॲड्रेस. नंतर पुढं पहा सब्जेक्ट, परमिशन फॉर द माउंटेनिअरिंग एक्सपेडिशन. इथं आपण उल्लेख केला विषय, की जे काही पत्र आपण लिहित आहोत याचा उद्देश किंवा काय आहे कारण याचं. नंतर पुढे पहा
सॅल्युटेशन इथं लिहितो आपण सर किंवा रिस्पेक्टेड सर किंवा मॅम, रिस्पेक्टेड मॅम असं आपण लिहू शकतो या ठिकाणी सॅल्युटेशन. नंतर पुढचा भाग असेल बॉडी ऑफ द लेटर. हा भाग पहा. सर, वी हॅव ट्रेकर्स क्लब in our college. This year, we want to visit the Satpura mountain ranges. Our trekking expedition will be environment friendly. We will not use plastic in the journey. We will not disturb the wildlife too. Please give us permission for trekking for 2 days, December 7th and 8th, 2020. I enclosed the permission letter from the principal of our college. Thank you. Yours faithfully, सागर पवार, कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह. आणि शेवटी म्हटलं आपण एनक्लोजर्स परमिशन लेटर फ्रॉम द प्रिन्सिपल. अशा प्रकारे आपण पत्र लिहू शकतो. त्याला म्हणतो आपण फॉर्मल लेटर. हे असेल औपचारिक पत्र. पुढची ॲक्टिव्हिटी पहा. कन्वर्ट द लेटर इंटू ईमेल फॉर्मॅट. पत्राचं रूपांतर ईमेल फॉर्मॅटमध्ये करा अशा प्रकारची विचारायला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहे. तेव्हा सुरुवातीला फ्रॉम म्हणजे ईमेल लेखक जो काही आहे त्याचा ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी येईल. नंतर टू म्हणजे ज्यांना आपण ईमेल पाठवतो त्यांचा ईमेल आय डी या ठिकाणी लिहिला जाईल. नंतर उल्लेख करा सब्जेक्ट की तुम्ही ईमेल कशासाठी किंवा कोणत्या कारणासाठी लिहित आहात. आणि जो काही पुढचा भाग असेल सॅल्युटेशन हा असेल सर मॅम एक्सेट्रा. आणि नंतर जो काही भाग असेल बॉडी ऑफ द लेटर तो पूर्ण कंटेंट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि शेवटी पत्राप्रमाणेच युअर्स फेथफुली, नंतर ईमेल रायटरचं नाव आणि जे काही असेल एनक्लोजर्स वगैरे अशा प्रकारे तुम्ही पत्राचं रूपांतर ईमेल फॉर्मॅटमध्ये करू शकता. किंवा ईमेल लिहा या प्रश्नासाठी सुद्धा तुम्ही उत्तर अशा प्रकारे तयार करून लिहू शकाल. सी पेज नंबर 24. कंपॅरिझन्स. लुक ॲट द सेंटेन्सेस गिवन बिलो. फाइंड आउट विच वन इज करेक्ट. इफ द सेंटेन्स इज रॉंग गिव रिझन्स. नाऊ सी द सेंटेन्सेस. सुनीता इज the quieter of 4 sisters. Sunita is the quietest of the 4 sisters. या दोन वाक्यामध्ये एक वाक्य चुकीचं आहे. ते कोणतं असेल? इथं तुम्ही तर्क करू शकाल. सुनीता इज द क्वाइटेस्ट ऑफ द 4 सिस्टर्स हे वाक्य बरोबर आहे. आणि पहिलं वाक्य चूक का आहे? इथं आपण सांगू शकतो when we compare more than 2 nouns we use superlative adjectives. जर दोनपेक्षा अधिक नामाची तुलना असेल तर आपण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरतो. त्यामुळे इथं कसं आहे सुनीता इज द क्वाइटेस्ट ऑफ द 4 सिस्टर्स हे वाक्य बरोबर असेल. दुसरं वाक्य पहा. अनिल्स कम्प्युटर इज मोर न्यू दॅन माइन. अनिल्स कम्प्युटर इज न्यूअर दॅन माइन. या वाक्यामध्ये पहा बीट नंबर डी हे बरोबर असेल. अनिल्स कम्प्युटर इज न्यूअर दॅन माइन. न्यू, न्यूअर, न्यूवेस्ट असे हे 3 ॲडजेक्टिव्हचे फॉर्म असतील. मोर न्यू हे फॉर्म चुकीचं असेल. नंतर पुढचं वाक्य पहा. आय हॅव द वंडरफुलेस्ट मदर इन द वर्ल्ड. आय हॅव द मोस्ट वंडरफुल मदर इन द वर्ल्ड. या दोन वाक्यामध्ये कोणतं चूक आहे? वंडरफुलेस्ट हे जे काही ॲडजेक्टिव्ह फॉर्म दिलेलं आहे ते चुकीचं आहे. सो आय हॅव द मोस्ट वंडरफुल मदर इन द वर्ल्ड बीट नंबर एफ इज करेक्ट. एफ नंबरचं बीट हे बरोबर असेल. नंतर पुढं पहा. आदिती इज मोर केअरफुलर दॅन मेरी. आदिती इज मोर केअरफुल दॅन मेरी. या ठिकाणी कोणतं चूक आहे? आदिती इज मोर केअरफुल दॅन मेरी हे बीट नंबर एच इज करेक्ट. केअरफुलर हे फॉर्म चुकीचं असेल. अशा प्रकारे आपण
हे जे की वाक्यामध्ये केलेलं कंपॅरिझन आहे ते ओळखू शकतो. व्हेन वी कम्पेअर टू नाउन्स वी यूज कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. व्हेन वी कम्पेअर मोर दॅन टू नाउन्स वी यूज सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज. इथं लक्षात ठेवा, जेव्हा आपण फक्त 2 नामांची तुलना करतो तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ज वापरतो आणि जेव्हा आपण 2 पेक्षा अधिक नामांची तुलना करतो तेव्हा आपण सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज वापरतो. उदाहरण पहा, मिलिंद इज टॉलर दॅन जॉन. या वाक्यामध्ये मिलिंद आणि जॉन दोघात तुलना केलेली आहे, म्हणून ही जी काही कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह टॉलर हे वापरलेलं आहे. दुसरं वाक्य पहा, झाकीर इज द टॉलेस्ट ऑफ द 3 ब्रदर्स. इथं तुलना कशी आहे? तुलना 2 पेक्षा अधिक नावामध्ये केलेली तुलना आहे. 3 भावामध्ये झाकीर हा सर्वात उंच आहे. 3 म्हणजे 2 पेक्षा ते अधिक आहेत, म्हणून आपण काय करतो, सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ज टॉलेस्ट हे वापरलेलं आहे. नंतर पहा, लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड ऑब्झर्व द चेंज इन द 3 सेंटेन्सेस. डिस्कस द चेंज अँड नोट युअर रिस्पॉन्सेस. हे 3 वाक्य पहा. अतुल is not as bright as Milind in studies. The dining room is brighter than the kitchen and is the brightest girl in the class. या तिन्ही वाक्यामध्ये पहा, ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट असे ॲडजेक्टिव्हचे फॉर्म आलेले आहेत. इथं म्हणतो आपण बीट नंबर ए, इथं असेल पॉझिटिव्ह डिग्री. ॲज ॲडजेक्टिव्ह ॲज अशी रचना असते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. तर ब्रायटर दॅन ॲडजेक्टिव्ह ER आणि दॅन किंवा मोर दॅन अशी जर रचना असेल तर ती असते कंपॅरेटिव्ह डिग्री. तर द ब्रायटेस्ट जर आर्टिकल द आणि असेल सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह तर ती असते सुपरलेटिव्ह डिग्री. 3 डिग्रीमधली ही 3 वाक्य आहेत. See the next activity. Make a list of adjectives in 3 different forms of comparison. Use different texts to find these. You may prepare a list of adjectives in different 3 forms: positive, comparative, and superlative. For example, we say good, better, best, bad, worse, worst, tall, taller, tallest. Now in this way, prepare a table based on 3 different forms of comparisons. This is your activity. Do it at home. Now see the last activity. Fill in the blanks with comparative, superlative, and positive forms of the correct adjectives in the brackets. Now adjectives are given in the bracket. Use their correct form. There are 5 sentences. Pause the video and write your answers. At last, I will provide answer key to you. At that time, check your answers with the help of the given answer key. At first, see the sentences. You are very naughty. You are dash your brother. Adjective clever. The tiger is the dash animal in the zoo. Adjective dangerous. This is dash road in town. Adjective busy. My new house is dash the one I used to live in. Adjective is big. And last activity, he is the dash boy in the class. Adjective is forgetful. Now see the answer key and check your answers. Answer key पाहून तुमची उत्तरे तपासून पहा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. For more videos, visit my YouTube channel. Thank you for watching. Have a nice day.